नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, आज मी आपणास 21 ते 50 पर्यंतच्या संख्या म्हणण्यासाठी छानपैकी अशा कृती करून दाखवणार आहे. हे बघा, इथे हा आहे एक दशक, दुसरा दशक म्हणजे 2 दशक आणि एक एकक. 2 दशक 1 एकक म्हणजे 21. 2 दशक 2 एकक म्हणजे 22. 2 दशक 3 एकक म्हणजे 23. 2 दशक 4 एकक म्हणजे 24. 2 दशक 5 एकक म्हणजे 25. 2 दशक 6 एकक म्हणजे 26. 2 दशक 7 एकक म्हणजे 27. 2 दशक 8 एकक म्हणजे 28. 2 दशक 9 एकक म्हणजे 29. 2 दशक आणि 10 एकक. 10 एकक म्हटले की पुन्हा एक दशक होतो, म्हणजेच आता झाले इथे 3 दशक. 3 दशक म्हणजे 30. दांडे आणि सुट्ट्यांच्या साह्याने आपण 30 पर्यंतच्या अंकांचं वाचन केलेलं आहे. यानंतर एक दुसरी कृती मी तुम्हाला सांगणार आहे मणिमाळेद्वारे. आता हे आहे 10 मणी म्हणजे 1 दशक. हे 10 मणी, पुन्हा 2 दशक, हा तिसरा दशक, 3 दशक. आता आपण यापुढे जाऊया. 3 दशक 1 31. 3 दशक 2 32. 3 दशक 3 33. 3 दशक 4 34. 3 दशक 5 35. 3 दशक 6 36. 3 दशक 7 37. 3 दशक 8 38. 3 दशक 9 39. 3 दशक आणि हे 10 मणी पुन्हा झाले आहे म्हणजे आणखी एक दशक वाढलेला आहे. म्हणजे बघा आता किती दशक झाले. हा 1 दशक, 2 दशक, 3 दशक आणि हा चौथा दशक म्हणजे 4 दशक म्हणजे 40. मणिमाळेद्वारे जर मुलांचा सराव घेतला तर 21 पासून 50 पर्यंतचे क्रमाने संख्या म्हणता येणे हा घटक त्यांचा पूर्णपणे त्यांना समजेल. आतापर्यंत आपण दशक, दांडे आणि सुट्टे याद्वारे मोजणी केली आणि त्यानंतर आपण मणिमाळेद्वारे मोजणी केली. याचा सराव सलग 21 ते 50 पर्यंत वारंवार घ्यावा, म्हणजे त्यांचा हा संबोध पक्का होईल आणि त्यांना क्रमाने अंक वाचता येतील. आता मी तुम्हाला छानसा असा खेळ सुद्धा सांगणार आहे. जमिनीवर असे गोल आखायचे ज्यामध्ये आपल्याला अंक लिहिता येतील. जसे गोल आखायचा, त्यामध्ये लिहायचा 21, त्यापुढे 22. अशा गोलाची एक सरळ रांग आपण करू शकतो किंवा नागमोळी वळणाद्वारे. उदाहरण मी तुम्हाला दाखवते आहे. हे बघा, या ठिकाणी छोटे छोटे गोल आहेत आणि त्यामध्ये 41 ते 50 पर्यंत अंकाचे लेखन केलेले आहे आणि मी इथे तुम्हाला वाचून दाखवते आहे. मात्र मुलांचं घेताना जमिनीवर उड्या मारून हा खेळ घ्यावा. मुलांना तो खेळ फार आवडतो. बघा, 41 42 43 44 45 46 47 48 49 आणि 50. या प्रकारे आपण जमिनीवर मुलांकडून उड्या मारून घेतला तर मुलांना उड्या मारताना आणि अंक जोरात म्हणताना त्याचा सराव होतो. आणि काय मित्रांनो, आवडलं की नाही कृती? 21 ते 50 पर्यंतचे क्रमाने सहज वाचन मुलांना करता येते. धन्यवाद.